गुड मॉर्निंग गाईज. याच्या अगोदर आपण पॉईंट कोणता बघितला होता? ऍक्सेस स्पेसिफायर. त्याच्या अगोदर पॅकेज पॉईंट बघितला होता. आता ऍक्सेस स्पेसिफायर मध्ये आपण काय पाहिलं होतं? पब्लिक, प्रोटेक्टेड, डिफॉल्ट आणि प्रायव्हेट. म्हणजे ह्याच्यामुळे काय होत होतं की आपण एखादी गोष्ट कोणत्या क्लासला कोणती दाखवायची किंवा एखाद्या क्लासची गोष्ट कुठल्या कुठल्या क्लासेसला दाखवायची, कुठल्या पॅकेज मधल्या क्लासेस दाखवायची हे पाहिलं होतं. पण त्यातली एक गोष्ट होती, मी तुम्हाला लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं की जर आपण एखादा मेंबर प्रायव्हेट डिक्लेअर केला तर तो वापरायचा कसा. तर त्याचं एक एक्झाम्पल आपण एक घेणार आहोत, एकदम बेस्ट एक्झाम्पल. बघा, याला मी सगळ्यांना क्लोज करतो. मी एक एक्झाम्पल घेतोय, क्लास बनवतो मी. ज्या क्लासचं सपोज तो प्रोजेक्ट आहे रिलेटेड टू बँकिंग, तर एक क्लास बनवतो ज्या क्लासचं नाव आहे बँक डिटेल्स. बँक डिटेल्स. क्लास नेम शुड बी कॅपिटल और पास्कल केस म्हणतो, म्हणजे पहिला दोन शब्द आहेत तर पहिला काय पाहिजे? कॅपिटल, आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर पण काय पाहिजे? कॅपिटल पाहिजे. com.rt.banking असं काहीतरी क्लास आहे, समजून चला. आता ह्या बँकिंग रिलेटेड डिटेल्स आहेत, म्हणजे काय की कुठल्या तरी एम्प्लॉई डिटेल असतील. तर बँकिंग रिलेटेड प्रत्येक व्हेरिएबल हा प्रायव्हेटच असला पाहिजे. लक्षात ठेवा, आपण जे पण क्लास बनवतो इथून पुढे लक्षात ठेवा, जे पण क्लास बनवतो ना ते 100%च प्रायव्हेट पाहिजे. ते महत्वाचे आहेत किंवा नाहीत डझंट मॅटर, प्रायव्हेटच डिक्लेअर करायचे ते. आता जर मी सपोज पहिला आहे तो म्हणजे काय, एखाद्या एम्प्लॉईचा, स्टुडंट किंवा एखाद्या व्यक्तीचा काय अकाउंट डिटेल्स आहेत, मग मी काय करतो ना, त्याला प्रायव्हेट अकाउंट नंबर हा एक व्हेरिएबल आहे. बघा, अकाउंट नंबर इक्वल टू, सपोज त्या व्यक्तीचा अकाउंट नंबर आहे, सपोज ह्याला इंट डिक्लेअर करा. इंट काहीतरी अकाउंट नंबर आहे, हा अकाउंट नंबर आहे. दुसरा आहे सपोज प्रायव्हेट, त्या व्यक्तीचं सपोज नाव आहे स्ट्रिंग नेम इक्वल टू सपोज सॅम, आणि महत्वाचा आहे त्याचा बँक बॅलन्स, तो पण सपोज आहे, सपोज इंट मध्येच घेतो, फ्लोट मध्ये घ्या, कसंही घ्या. बॅलन्स इक्वल टू सपोज आहे त्याकडे काहीतरी पैसे आहेत, 54,000 रुपये आहेत. आता हे व्हेरिएबल मी काय केलेत? प्रायव्हेट डिक्लेअर केलेत. म्हणजे काय की ते फक्त आपल्याच क्लासमध्ये वापरता येतात, दुसऱ्यांना नाही. कसे? बघा, आता मेन मेथड लिहितो. ऑब्व्हियसली हे मेंबर सगळे कसे आहेत? नॉन स्टॅटिक आहेत. त्यासाठी आपल्याला बँक डिटेलचा ऑब्जेक्ट क्रिएट करावा लागेल, कारण विदाउट ऑब्जेक्ट आपण कोणताही मेंबर नॉन स्टॅटिक आपण वापरू शकत नाही. हे तुम्हाला मी लास्ट सेशन मध्ये सांगितलं होतं. जर नसेल पाहिला क्लास ऑब्जेक्ट हा पॉइंट, तर तो नक्की जाऊन व्हिडिओ पहा. आता सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एलएन, याच्यामध्ये मी काय करतो? बीडी डॉट अकाउंट नंबर. ओके, तर मला तो भेटणार आहे, अकाउंट नंबर मला भेटला बघा, कारण तो स्वतःच्या क्लासमध्ये आहे. बघा, स्वतःच्या क्लासमध्ये आहे. परंतु आता मी काय करतोय, एक दुसरा क्लास बनवतोय, न्यू, फॉर एक्झाम्पल क्लास बँकिंग लिमिट डेमो बनवतो काहीतरी. आता ह्या डेमो वाल्याला काय पाहिजे, किंवा युजर आहे कुठला तरी, युजर वाल्याला काय पाहिजे? ह्या सगळ्या डिटेल्स पाहिजेत. मग मी काय केलं, ह्याला कॉपी करतो. ऑब्व्हियसली ऑब्जेक्ट तर लागणारच आहे, पण गंमत बघा काय होते, तर तो दिसतच नाही. ते काय म्हणते की द अकाउंट बँक डिटेल डॉट अकाउंट इज नॉट विजिबल, कारण तो प्रायव्हेट आहे. आता इथं गंमत समजून घ्या. सपोज एक एक्झाम्पल देतो आपल्याला रिअल टाइम मधलं. तुमच्या वडिलांना कोणतरी कॉल केला किंवा तुम्हाला कॉल केला की मला असे 5,000 पाहिजे. मग तुम्ही काय करणार? एक तर असेल तर होय म्हणणार, नसेल तर नाही म्हणणार. पण जर असतील तर त्या व्यक्तीला आपण घरी बोलवून घेणार आणि त्यांना म्हणणार घरी या, मी तुम्हाला देतो, माझ्याकडे कॅश आहे. मग घरी आल्यानंतर आपण काय सांगतो त्यांना की जावा त्या कपाटात असाचा डबा आहे आणि त्या डब्यातले 10,000 आहे, त्यातले 5,000 घ्या आणि तुमचे करा. असं करतो का? बिलकुल नाही, कोणीच करणार नाही. कारण का? आपण जी आपली प्रायव्हेट गोष्टी आहेत त्या कधीही दुसऱ्याला दाखवत नाही. तो डबा पाईपला आपल्यासाठी प्रायव्हेट आहे, तो आपल्या घरातल्या लोकांना माहित असत आहे, तो आउटसाइडरला दाखवून चालणार नाही, किंवा आपणही दुसऱ्या घरी गेलो तर ते आपल्याला दाखवणार नाहीत. मग आपल्याला काय करावं लागतं? आपण त्यांना बोलवणार, त्यांना हॉलमध्ये बसवणार, आपण आज जाणार, आपण ते पैसे घेणार आणि आणून त्यांना देणार. बघा गंमत. पैसे देणार आपण, हा मेंबर जो आपला आहे, बँक डिटेल्स किंवा नेम किंवा अकाउंट नंबर, हे युजरवाल्याला द्यायचं आहे, पण डायरेक्ट द्यायचं नाही. कुठल्याही गोष्टीचा डायरेक्ट ऍक्सेस द्यायचा नाही, त्याला फिरवून द्यायचं. म्हणजे काय? त्याला हॉलमध्ये बसवायचं, हॉलमध्ये बसवून त्या व्यक्तीला आपण काय पैसे आणून देणार आहोत. सेम इथं मी काय विचार केला की त्या पुढच्या व्यक्तीला पाहिजे ना, मग मी काय करतो, त्याला देत झालं तर काय करतो, एक मेथड बनवतो, पब्लिक मेथड आहे, म्हणजे ते कुणीही वापरू शकतं. वॉइड 2 मिनिटासाठी मला काय द्यायचं आहे?
त्या माणसाला पैसे द्यायचे. मग तो काय म्हणणार आहे, मला काय करा, सॉरी बॅलन्स पाहिजे, तर गेट बॅलन्स. मी एक मेथड लिहितो, त्या मेथडचं नाव आहे गेट बॅलन्स. मेथडचं नाव काही असू शकतं, मी असंच लिहिलं गेट बॅलन्स. म्हणजे ज्याला बॅलन्स पाहिजे तो काय करेल, गेट बॅलन्स मेथड कॉल कर. आता ही मेथड कोणाची आहे, बँक डिटेल्स नावाचे. मग ही काय करणार, त्या युजर काय करणार, डायरेक्ट व्हेरिएबल भेटत नाही म्हणून तो काय करणार, बीडी डॉट गेट बॅलन्स नावाची मेथड कॉल करणार. आता ही मेथड कॉल केली का हा कॉल कुठं जाईल बघा, इथनं कॉल केला तर इथं जाईल. मग मला काय म्हणायचं ह्याला इथनं, की तू काय कर, की जो तुला गेट बॅलन्स मेथड कॉल करेल त्याला ही बॅलन्स माघारी पाठवून दे. बघा आता रिटर्न स्टेटमेंटचा यूज काय असतो, जिथून मेथड कॉल केली तिथं हा अमाऊंट जाणं, हा व्हेरिएबल जाणं. ह्याचा रिटर्न टाईप काय असेल, इंटिजर, इंट. आता काय होणार, जो ह्या गेट बॅलन्स मेथडला कॉल करणार त्याला काय होणार, हा बॅलन्स भेटणार. हा बॅलन्स व्हेरिएबल कुठला आहे, ह्या क्लासचा आहे म्हणून ह्याच्या पुढे मी धिस पण लिहू शकतो, असं काही विषय नाही, पण लिहू नका, जाऊ दे, सोडून द्या. बॅलन्स. आता बॅलन्स विषयामुळे काय झालं, बॅलन्स व्हेरिएबलमुळे रिटर्न केला. आता हा बॅलन्स कुठं आहे बघा, ह्याच्यावर क्लिक करतो, इथं गेलं. थोडक्यात हा अमाऊंट काय झाला, इथनं रिटर्न झाला. कोणाला झाला, ज्यानं ही मेथड कॉल केली, पण त्याला त्या व्यक्तीला डायरेक्ट ह्याचा ऍक्सेस भेटला नाही. ही मेथड म्हणजे आपला हॉल आहे, ज्या हॉलमध्ये आपण काय केलं, बॅलन्स आणून दिलाय. कुणाला, ज्यानं ही मेथड कॉल केली त्याला. मग जो पण कोण आउटसाइडर असेल ना, तो हा बॅलन्स कॉल करल, गेट बॅलन्स मेथड कॉल केली, त्याला तिथनं बॅलन्स भेटणार आहे. जो नंबर अमाऊंट रिटर्न झाला तो इथं भेटणार आहे. मग तो इंटिजर होता म्हणून मी काय करणार, एंड मध्ये स्टोअर करणार. फॉर एक्झाम्पल बॅलन्स, व्हेरिएबलचं नाव काही द्या इथल्या, पण काही विशेष नाही, बॅलन्स इक्वल टू, आणि तो बॅलन्स मी काय करणार, इथं सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल मध्ये काय करणार, प्रिंट करणार बॅलन्स. बघा आता बॅलन्स मी काय केला, प्रिंट केला. तर ज्याला तो बॅलन्स पाहिजे होता त्यानं कुठली मेथड कॉल केली, गेट बॅलन्स. बघा खूप सिंपल आहे, गेट बॅलन्स मेथड कॉल केली, मग त्याला बॅलन्स भेटला. सपोज त्याला काय पाहिजे आता, नेम पाहिजे, तर काय करणार, कॉपी करा अशीच मेथड, आणि इथं काय गेट नेम. आता तुम्ही म्हणाले अशी नाव लिहायची का, तरी मिनिंगफुल आहेत म्हणून लिहिलेत, बाकी काही विषय नाही. मग गेट नेम, आणि इथं रिटर्न काय करणार, नेम हा व्हेरिएबल, पण हा काय स्ट्रिंग व्हॅल्यू आहे, पण रिटर्न टाईप काय असणार आहे, स्ट्रिंग. मग त्यानं इथं काय केलं, तो नंबर घेण्यासाठी एक मेथड कॉल केली, ज्या मेथडचं नाव आहे गेट नेम. इथनं कॉल केली गेट नेम मेथड. मग इथं काय आलं, आपल्याला नेम भेटलं, नेम स्ट्रिंग आहे म्हणून मी स्ट्रिंग मध्ये स्टोअर केलं, आणि इथं काय असेल ते आपण नेम वगैरे काहीतरी प्रिंट करू. ओके, सिंपल आहे बघा. मग इथं तुम्ही एक गोष्ट समजून घ्या गाईज. पहिली गोष्ट, की आपल्याला त्या व्हेरिएबलला डायरेक्ट ऍक्सेस द्यायचा नाहीये, म्हणजे त्या आपल्या तिजोरीतल्या त्या डब्याचा डायरेक्ट ऍक्सेस द्यायचा नाही, पण त्यातली व्हॅल्यू त्यांना द्यायची, काही प्रॉब्लेम नाही. मग आपण काय करणार, त्यांना सांगणार की तुम्हाला डायरेक्ट नाही, तुम्ही आमच्या घरी या, तुम्हाला एक रूम देतो, त्या रूम मध्ये बसा, मी तुम्हाला त्या रूम मध्ये पैसे आणून देतो, पण तुम्हाला डायरेक्ट त्या डब्याचा ऍक्सेस भेटणार नाही. कारण काय हो, डब्याचा ऍक्सेस भेटल्यावर कोणी काय करेल ना. मग तुम्ही म्हणाल मग आता इथं पण असाही बॅलन्स रिटर्न जातो, नाही, आपण तो बॅलन्स त्यालाच देणार जो प्रॉपर ऑथेंटिकेशन देईल. मग तुम्ही म्हणाल प्रॉपर ऑथेंटिकेशन म्हणजे काय, तर मी काय करणार, काहीतरी त्याकडे मागून घेणार, त्यानं दिलेली गोष्ट इथे इफ कंडिशन मध्ये चेक करणार, आणि म्हणजे रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये, आणि त्यानं जर त्या कंडिशनला सॅटिस्फाय केलं, म्हणजे तोच व्यक्ती आहे असं काहीतरी सॅटिस्फाय आपल्याला किंवा ऑथेंटिकेशन झालं, तरच त्याच्यातून रिटर्न करणार त्या बॅलन्स. अदरवाईज त्याला रिटर्न 0 पाठवणार, म्हणणार भाई तुला मी बॅलन्स दाखवू शकत नाही, कारण तू प्रॉपर ऑथेंटिकेशन दिलेलं नाही. नाहीतर कोण कोणाचंही बॅलन्स बघत. म्हणून ही मेथड गरजेची. ह्या मेथडला तिकडून काहीतरी डेटा पाठवणार, पासवर्ड किंवा काय असेल ते, इथे येणार, ती कंडिशन चेक करणार, तो पासवर्ड बरोबर असेल तरच रिटर्न बॅलन्स करणार, अदरवाईज करणार नाही. म्हणजे मी इथं काय पण करू शकतो, जर मी डायरेक्ट ऍक्सेस दिला तर तो इथनच बॅलन्स घेईल, कुणी कुणाचा बॅलन्स बघत. ह्या गोष्टी असतात याच्यामध्ये. सेमच गेट नेम सारखीच अजून एक मेथड आहे, ती म्हणजे काय, गेट नेम सारखीच गेट अकाउंट नंबर. गेट अकाउंट नंबर, मग इथून रिटर्न काय होणार आहे, हा अकाउंट नंबर व्हेरिएबल रिटर्न होणार आहे. पण हा इंट आहे म्हणून इथं काय लिहिलं मी, इंट. ज्याला पाहिजे तो त्याला ऍक्सेस करू शकतो. पण उद्या आता त्या माणसानं पैसे आणून दिलं, त्याला वाटतंय की त्या व्हेरिएबलला मला ही व्हॅल्यू सेट करायची, म्हटल्यानंतर इथून त्याला एक चान्स द्यायचा आपण, की तू ह्या व्हॅल्यूला सेट करायचा आहे ना, तुला गेट बॅलन्स केला त्या बॅलन्सलाच व्हॅल्यू अजून सेट करायची. मग मी काय करणार, अपडेट करायचे, म्हणून मी अजून एक मेथड लिहिणार, ज्या मेथडचं नाव आहे सेट बॅलन्स. आता तिकडून आले, आपण काही रिटर्न नाही करत, तिकडून आले, कोणाकडून, युजर कडून, म्हणून इथं रिटर्न टाईप काहीच नसणार आहे, मी रिटर्न काहीच करत नाही, तिकडून आलेला आहे. म्हणून मी काय करणार, त्या युजरनं सपोज इथनं आता मला काय करायचं, त्याला बॅलन्स सेट करायचा आहे. एखादी गोष्ट देतोय तर सेट करायची गरज बिलकुल नाही.
व्हेरिएबल घ्यायची गरज बिलकुल नाही. सेट बॅलन्स नावाची मेथड कॉल केली आणि हिथनं मी पाठवलं 60,000. सपोज कोणचाला 60,000. आता काय होत सांगतो, ही 60,000 व्हॅल्यू कसली इंटिजर आहे, ती कुठे जाणार, इथं जाणार. कुठं लिहिलाय मेथड मी, सेट बॅलन्स. इथं गेली, इथं मला कॅच करायला लागेल, कुठली आली, इंट. काय आलाय तिकडून, बॅलन्स आलाय, नवीन बॅलन्स. आता हा व्हेरिएबलची व्हॅल्यू कुठल्या व्हेरिएबलला सेट करायची, हे मग दोन्ही व्हेरिएबल सेम आहेत. मग ह्या क्लासचा आहे, मी आपण पुढे बघणार आहोत धिस मधला काय डिफरन्स आहे. मी इथं लिहिताना लिहितो धिस डॉट बॅलन्स. का लिहिलं सांगतो तुम्हाला, बॅलन्स. का तर सांगतो, तिकडून आलेल्या व्हॅल्यूसाठी पण व्हेरिएबल मी काय घेतलाय, बॅलन्सच घेतलाय. आणि ऑलरेडी माझ्याकडे आहे तो पण बॅलन्सच व्हेरिएबल आहे. इथं जर मी ए लिहिलं असतं तर इथं ए आलं असतं, इथं धिस लिहायची गरज नव्हती. पण इथं पण बॅलन्स आणि इथं पण बॅलन्स, मग मला कसं कळणार कुठला बॅलन्स कुठला आहे, कुठला आपला इथला आहे, समजणार नाही. म्हणून मी काय लिहिलं, इथं धिस लिहिलेलं आहे, समजून घ्या. म्हणजे हा बॅलन्स म्हणजे हा, आणि धिस डॉट बॅलन्स म्हणजे ह्या क्लासचा. धिस व्हेरिएबल फ्रॉम धिस क्लास, बॅलन्स व्हेरिएबल फ्रॉम धिस क्लास. दॅट्स वाय आय एम रायटिंग व्हॉट, की धिस डॉट बॅलन्स. पण धिसचा आणि सुपरचा खूप मोठा म्हणजे मिनिंग आहे किंवा यूज आहे, ते मी पुढे सांगणार आहे. आता समजून गेलं धिस डॉट बॅलन्स. मग आता त्यानं जो पण बॅलन्स पाठवल तो काय करेल, इथं येईल, ह्या बॅलन्स मधनं तो बॅलन्स कुणाला सेट होईल, धिस डॉट बॅलन्स. म्हणजेच बघा, आता ह्याच्यावर मी क्लिक करतो, कुठे जातंय, इथंच जातंय. पण मी ह्याच्यावर क्लिक करतो, कंट्रोल पकडून, कुठे जाते, ह्या बॅलन्सला. म्हणजे आता काय होतं, तिकडून आलेलं 60,000 ह्या व्हॅल्यूला रिप्लेस होतं, आणि आता बॅलन्स मध्ये काय असणार आहे, 60,000 असणार आहे. गाईज समजत असेल कदाचित. बघा, हे जर प्रॅक्टिस करावं लागेल, गोष्टी खूप इझी आहेत. पण एवढं लक्षात ठेवा, प्रायव्हेट का डिक्लेअर करायचं, कारण माझ्या ह्या व्हेरिएबलला डायरेक्ट कोणाला ऍक्सेस द्यायचा नाही. म्हणून त्यांना जर पाहिजे असेल तर आपण गेट मेथड देतो, आणि त्यांनी जर दिलेली व्हॅल्यू सेट करायची असेल तर आपण कुठली मेथड देतो, सेट मेथड दिलो. तसंच त्यानं पाठवलेला बॅलन्स आपण इथं परत कंडिशन चेक करून पुन्हा पाठवू शकतो. ते म्हणाले एवढं कधी लिहित बसायचं, बिलकुल लिहायची गरज नाही. कट करा. इथं मी काय करतो, ह्याच्यावरच लिहितो. इथं राईट क्लिक करायचं, इथं जायचं सोर्सेसवर. सोर्सवर गेलं, इथं आहे बघा, जनरेट गेटर अँड सेटर. राईट क्लिक केलं, सोर्सवर गेलो, जनरेट गेटर सेटर, सिलेक्ट ऑल करायचं आणि जनरेट करा. बघा, मी जशा बनवलेल्या आहेत सेम तशाच मेथड्स काय होत आहेत, बनतायत इथं. गेटर आणि सेटर. एक मिनिट, स्पेस भरपूर राहिला म्हणून मी कट केलं. स्पेस भरपूर राहतो ह्याच्यामध्ये. हा बघा, आता सोर्स, जनरेट गेटर सेटर, सिलेक्ट ऑल, म्हणजे सगळ्यांसाठी पाहिजे म्हणून आलं. ह्याच्यामध्ये स्पेस काढतो एक एक एक. बघा, सेमच मी जशा मेथड लिहिल्या तशाच आहेत. मिनिंगफुल, कारण हे जे व्हेरिएबल मेथड आहेत ना, हे एक स्टँडर्ड आहे. तुम्ही इथे एबीसी लिहिलं तर काही फरक पडणार नाही, कारण शेवटी काय मेथडचं नावच आहे. ह्याला म्हणतात गेटर सेटर. इथं लक्षात ठेवा, तुम्हाला विचारलं उद्या व्हॉट इज गेटर सेटर, तर सांगायचं गेटर अँड सेटर मेथड्स वी यूज टू ऍक्सेस अ प्रायव्हेट व्हेरिएबल्स फ्रॉम एनी क्लास. कोणत्याही क्लासमधून जर प्रायव्हेट मेंबर्स मला ऍक्सेस करायचे असतील व्हेरिएबल्स, तर मला गेटर सेटरची गरज आहे. गेटर मेथड वी यूज टू गेट डेटा फ्रॉम अनदर क्लास, म्हणजे, आणि सेट मेथड वी यूज टू सेट द डेटा टू द अनदर क्लास. होपफुली गेटर सेटर मेथड तुम्हाला समजले असतील, त्याचा यूज समजला असेल. जिथं प्रायव्हेट व्हेरिएबल तिथं गेटर सेटर 100%च असणार, लक्षात ठेवा. प्रायव्हेट का डिक्लेअर करायचं, कारण कोणत्याही व्हेरिएबलचा ऍक्सेस डायरेक्टली द्यायचा नाही. आणि ह्याच्यामुळे आपल्या थोडक्यात म्हणू शकता की ह्याच्यामुळे आपल्या जावाची सिक्युरिटी पण थोडी वाढते. कोणीही वापरू शकणार नाही, कारण ते दुसऱ्या क्लासला व्हिजिबलच नाही. जर कोणाला पाहिजे असेल तर तो प्रॉपर ऑथेंटिकेशन देईल, त्याचं प्रॉपर काय असेल ते डिटेल्स देईल, तरच आपण ती गोष्ट रिटर्न करणार आहे किंवा आलेली गोष्ट सेट करणार आहे, अदरवाईज त्याला भेटणार नाही. तर इथून पुढे लक्षात ठेवायचं, कोणताही क्लास डिक्लेअर करा, त्या क्लासमध्ये जे पण व्हेरिएबल घेतो आहे ते प्रत्येक व्हेरिएबल्स आपल्याला कसे डिक्लेअर करायचे, प्रायव्हेट. आणि ते प्रायव्हेट डिक्लेअर केलं का पहिल्यांदा गेटर सेटर लिहून ठेवायचं, आणि दुसऱ्या क्लासमध्ये गेटर सेटर आपल्याला पाहिजे असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करा, बीडी डॉट गेट मेथड सेट मेथड. सब सिंपल, आपण जशा मेथड्स वापरतो तसंच, बाकी काही विशेष नाही. होपफुली समजलं असेल.